पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्नावरून आज प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत अत्यंत तणावपूर्ण वातावरणात पार पडली। नदीकाठावरील नागरिकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर आंदोलकांनी प्रशासनाला जाब विचारत कठोर भूमिका घेतली। तब्बल 3 तास चाललेल्या या बैठकीत आंदोलक आणि प्रोसेस मालकांमध्ये अनेकदा जोरदार वादावादी झाली। प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी परिस्थिती संयमाने हाताळत स्पष्ट निदर्शने दिली आहेत की येत्या 15 दिवसात कोणत्याही परिस्थितीत काळ्या ओढ्यातून पंचगंगा नदीत प्रदूषण पाणी जाणार नाही याची दक्षता घ्यावी। यासाठी प्रोसेस मालक आणि इचलकरंजी महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पाटबंधारे विभागाने कठोर कारवाई करावी असे त्यांनी बजावले। आंदोलकांच्या वतीने धनाजी चिडमुंगे यांनी नागरिकांच्या भावना तीव्र शब्दात मांडल्या। पंचगंगा नदी ही आमच्या जीवनरेखा आहे, ती विषारी करण्याचा अधिकार कुणालाही नाही असे ठामपणे सांगत त्यांनी प्रशासनाला 5 एप्रिल पर्यंत अंतिम मुदत दिली। तर ज्या अंतिम मुदतपर्यंत काळ्या ओढ्यातून येणारे प्रदूषित पाणी पूर्णपणे बंद झाले नाही तर 6 एप्रिल रोजी आम्ही स्वतः त्या ओढ्यावर बांध घालून पाणी अडवू असा थेट इशाराही त्यांनी दिला। बैठकीदरम्यान वातावरण अनेक वेळा तापले असले तरीही प्रांताधिकारी यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही। मात्र आंदोलकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की कोणत्याही परिस्थितीत पंचगंगा नदीत प्रदूषण पाणी खपवून घेतले जाणार नाही। या बैठकीस प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रांताधिकारी अधिकारी, इचलकरंजी महापालिकेचे अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, शिरोळ तहसीलदार तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, तालुका अध्यक्ष नागेश काळे, धनाजी माने, प्रभाकर बंडगर, प्रदूषण गंगावणे, अमोल गावडे, विश्वास पालीघाटे, रशीद मुल्ला, दीपक बंडगर, महादेव काळे, बंटी माळी, मंगेश नलवडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला। आता प्रशासन आणि उद्योगधंदे खरोखरच हालचाल करतात की पुन्हा आश्वासनांची सरबत्ती होते याकडे संपूर्ण पंचगंगा परिसराचे लक्ष लागले आहे। पंचगंगा प्रदूषणाच्या संदर्भात आता प्रांत कार्यालयामध्ये बैठक झाली। यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरपालिका आणि पाटबंधारे विभाग यांची संयुक्त बैठक होऊन आणि प्रोसेसचे मालक यामध्ये प्रांत साहेबांनी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन आणि प्रशासनातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून दिलेल्या आहेत। त्याचबरोबर आम्ही आंदोलकांच्या वतीनं आता प्रांत साहेबांना आम्ही शेवटचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि 5 तारखेपर्यंत ह्या नदीपात्रामध्ये पंचगंगा नदीमध्ये कुणाच्याही प्रोसेसचा असेल, नगरपालिकेचा असेल किंवा खाजगी कोणाचं सांडपाणी किंवा प्रदूषित पाणी आहे हे 5 तारखेपर्यंत पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे, अन्यथा आम्ही नागरिकांच्या वतीनं या कृष्णाकाठच्या नागरिकांच्या मधून आम्ही पंचगंगा नदीमध्ये मिसळणारं सगळं प्रदूषित पाणी हे काळा ओढा असेल किंवा लक्ष्मी ओढा असेल हे सगळं बंद करून आम्ही प्रशासनाला हे दाखवून देणार आहे। म्हणून आम्ही आता त्यांना इथे इशारा दिलेला आहे। आमची या प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आहे, 5 तारखेची वाट न बघता उद्या 5 एप्रिल उद्यापासून हे प्रदूषित पाणी खरं तर बंद व्हायला पाहिजे। 5 तारखेपर्यंत आम्ही जरी अल्टिमेटम दिला असला तरी उद्यापासून हे नदीमध्ये मिसळणारं पंचगंगेचं प्रदूषित पाणी हे थांबलं पाहिजे अशी आमची या सगळ्यांना विनंती केली। 5 तारखेला ओढे अडवणार, आम्ही बांध घालू, पूर्णपणे सांडपाणी येण्याचं थांबवणार।